ग्रेट ब्रिटन किंवा UK म्हटल्यावर इंग्लंडसोबत स्कॉटलंडचं नाव लगेच डोक्यात येतं. स्कॉटलंड आणि इंग्लंड 1707 मध्ये एकत्र आले आणि काही बऱ्याच वर्षांपासून स्कॉटलंडला आता UK पासून दूर व्हायचं आहे. मुळातच ते एकत्र का आले? त्यांचे असोसिएशन किंवा जवळीक ही खरंच भावनिक किंवा सांस्कृतिक आहे का? हे जाणून घेऊया. आपल्याला माहितीच आहे की इंग्लंडहून भारतात ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर काय काय झाले. पण जर आपण इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या दृष्टीने या गोष्टीला पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की इंग्लंड देश मर्कॅन्टलिझम आणि कोलोनियलिझम मध्ये सर्वात टॉपला होता आणि त्या देशासाठी आर्थिक स्थिती बघता तो सगळा काळ एकदम बेस्ट होता. पण स्कॉटलंड डायरेक्टली या कोलोनियलिझमच्या रेसमध्ये नव्हता. इंग्लंडची आणि खास करून ईस्ट इंडियाची भरभराटी पाहून स्कॉटलंडमधल्या लोकांना असं वाटत गेलं की आपणही ईस्ट इंडियासारखं काहीतरी तयार करावं आणि ज्यामुळे आपली देखील अशीच भरभराटी होईल. 1695 मध्ये कंपनी ऑफ स्कॉटलंडचा जन्म झाला. कंपनी ऑफ स्कॉटलंड ही ईस्ट इंडिया कंपनीसारखी चालेल अशा रीत्या बनवली होती. त्या दरम्यान स्कॉटलंडमध्ये काय चालू होते आणि स्कॉटलंड आणि इंग्लंडचे संबंध कसे होते हे थोडक्यात जाणून घेऊया. स्कॉटलंडची आर्थिक स्थिती इंग्लंडच्या तुलनेने कमजोर होती. शिप बिल्डिंग ही प्रमुख इंडस्ट्रीवर अर्थव्यवस्था अवलंबून होती. तिचे एक्सपोर्ट्स कमी होते आणि इंग्लंडमधूनच बऱ्याच गोष्टी विकत घ्याव्या लागत होत्या. 1639 ते 1651 मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये 3 मोठी युद्ध झाली. 1670 ते 1690 मध्ये धार्मिक तणावामुळे लोक थकून गेले होते आणि त्यांची वेल्थही कमी होत होती. त्यानंतर 1690 नंतर पुढील 7 वर्षे अख्ख्या देशात कोरडा दुष्काळ पडला आणि स्कॉटलंडची इकॉनॉमी फार तळागाळाला गेली होती. तेव्हा स्कॉटलंड आणि इंग्लंड काही गोष्टींसाठी एकत्र यावे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अशा चर्चा याआधी देखील झालेल्या, पण त्यांना कधीच यश मिळालं नव्हतं. मोस्टली स्कॉट्सना इंग्लंडबरोबर जाण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांना असं वाटायचं की आपणही इंग्लंडप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार करून आर्थिक स्थिती मजबूत करू. आणि तेव्हा 1695 मध्ये कंपनी ऑफ स्कॉटलंड निर्माण करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीसाठी कंपनी ऑफ स्कॉटलंड एक कॉम्पिटिटर होती आणि त्यामुळे ईस्ट इंडियाने ती कंपनी पाडण्याचे सुरुवातीपासूनच बरेच प्रयत्न केले. कोणतीही कंपनी फॉर्म करायची असेल तर त्यात इन्व्हेस्टर्सची आवश्यकता असते. त्या कंपनीने बाहेरच्या देशांमधून इन्व्हेस्टर्सना इन्व्हाइट केले होते. पण इंग्लंडने इतर देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टर्सना त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापासून रोखले. त्यामुळे शेवटी स्कॉटलंडमधल्याच लोकांनी कंपनी ऑफ स्कॉटलंडमध्ये इन्व्हेस्ट केले. 4 लाख स्टर्लिंग पाऊंड इतकी रक्कम त्या कंपनीने गोळा केली. ही रक्कम अख्ख्या स्कॉटलंडच्या वेल्थच्या 20% होती. या कंपनीमध्ये समाजातल्या प्रत्येक लेवलच्या सदस्याने इन्व्हेस्ट केले होते. सो तुम्ही विचार करू शकता की जर हा प्रयोग फसला तर केवढे मोठे नुकसान होईल. त्यांनी पनामा हा देश निवडला. पनामा नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेच्या मधोमध आहे. त्यांना असं वाटलं की या लोकेशनचा त्यांना फायदा होईल. जुलै 1698 मध्ये 5 बोटींमधून 1200 लोक त्या दिशेने रवाना झाली. नोव्हेंबरमध्ये ते पनामा मधल्या डॅरियन या जागेजवळ पोचले. पोचल्या पोचल्या त्यांनी एक किल्ला बांधला. पण त्या किल्ल्यात त्यांना फ्रेश वॉटर मिळालं नाही. त्या लोकांनी तिथे टेम्पररी झोपड्या बांधल्या आणि धान्य आणि भाज्या उगवण्यासाठी थोडी जमीन साफ केली. काही दिवसांनी त्यांनी मायदेशी पत्र पाठवली ज्यात सगळं उत्तम चाललं आहे असं लिहिलेलं होतं. त्यामुळे स्कॉटलंडमध्ये लोकांना देखील असंच वाटले की सगळं काही चांगलंच चालू आहे. पण पुढे तसं होणार नव्हतं. स्पॅनिश लोक त्यांच्या आजूबाजूच्याच एरियामध्ये व्यापार करत होत्या आणि तिकडे स्कॉटिश मंडळी पण ट्रेड करायला आली म्हटल्यावर ऑटोमॅटिकली स्पेन वर्सेस स्कॉटलंड असं वातावरण तयार झालं. स्कॉटिश लोकांना तिथल्या लोकल्सचा पण एवढा सपोर्ट मिळाला नाही. त्यांनी त्यांच्यासोबत ट्रेड करण्यासाठी वुलन म्हणजेच लोकरीचे कपडे आणले होते, पण तिथल्या गरमीत कोण ते कपडे घालणार म्हणून कोणीही ते कपडे घेतले नाहीत. काही महिन्यातच उन्हाळा सुरू झाला आणि मलेरिया सारख्या आजाराची साथ पसरली. बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला. दिवसाला त्यांच्या बॅचमधले 10 जण मरायला लागली अशी बिकट परिस्थिती झाली होती. हे पाहून जुलै 1699 मध्येच म्हणजेच अगदी वर्षभरातच त्यांनी गाशा गुंडाळला. 1200 लोकांमधली फक्त 300 लोक जिवंत घरी परतली. हे चालू असतानाच स्कॉटलंडमधून दुसरी तुकडी देखील निघाली. या वेळेला देखील तेच झालं. आजारांमुळे लोक मेली आणि तोपर्यंत तिथे स्पॅनिश सैन्य स्ट्रॉंग होत गेलं. त्यांनी स्कॉट्सना शरणागती पत्करायला भाग पाडली
आणि दुसऱ्या तुकडीतून पण जी लोक जिवंत राहिली त्यांना काही दिवसांनी परत पाठवलं. 4,00,000 पाऊंड आणि 1,000 सैनिक आणि व्यापारी ही त्या एक्सपिडिशन किंवा मोहिमेची कॉस्ट. हे नुकसान 2008 मधल्या जागतिक मंदीपेक्षाही जास्त होतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची आर्थिक स्थिती ऑलरेडी बिकट होती आणि आता नागरिकांची 1/3 संपत्ती अशीच वाहून गेली. त्यामुळे स्कॉटलंड अगदी भिकेला लागलं. तेव्हा इंग्लंडसोबत जाण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच ऑप्शन उरला नव्हता. अशी होती ही एक ऐतिहासिक गोष्ट. यातले काही मुद्दे वेळेअभावी कव्हर करू शकलो नाही आणि अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे बँक ऑफ स्कॉटलंड आणि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड या दोन्ही बँक्सची स्थापना कशी झाली हे देखील वाचण्यासारखं आहे. शो नोट्समध्ये मी बऱ्याच लिंक्स देत आहे, त्या वाचून तुम्ही पुढचा रिसर्च करू शकता. इकॉनॉमिक प्रॉब्लेम्समुळे या छोट्याशा देशाला काय काय सहन करावं लागलं हे तुम्ही आत्ता ऐकलंच. पण त्यामुळे इतिहासही तेवढाच बदलला आणि पुढे इंग्लंडसोबत जाऊन स्कॉटलंडची इकॉनॉमी देखील खूप स्ट्रॉंग झाली आणि त्याचा त्यांना फायदा खूप दिसला. पण आता भविष्य बदलू शकतं. आपल्याला ठाऊक असेलच की स्कॉटलंडला ग्रेट ब्रिटनपासून वेगळं व्हायचं आहे. त्यांना आता पुन्हा त्या जुन्या काळात जायचं आहे, जेव्हा स्कॉटलंड आणि इंग्लंड असे 2 सेपरेट राज्य होते. जगातच अशा गोष्टी वाढत आहेत आणि ह्यात जरी सामाजिक, धार्मिक किंवा ग्लोरी ऑफ द पास्ट वाली कारणं असली, तरी माझ्या मते आर्थिक परिस्थिती हे मेन कारण आहे. 2008च्या ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस नंतर या प्रकारच्या घडामोडी जगातच वाढल्या आहेत. आर्थिक विकास झाला नाही आणि ज्यांच्यामुळे क्रायसिस झाला त्यांना त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही. उलट सामान्य नागरिकांनाच सगळे प्रॉब्लेम सहन करावे लागले आणि मग अशा प्रकारचे वातावरण तयार झाले. असो, हा एक वेगळ्या पॉडकास्टचा विषय असू शकतो. त्यामुळे सध्या आपण याच थॉटला घेऊन या एपिसोडला संपवूयात आणि होपफुली तुम्ही यावर विचार कराल आणि इतरांना देखील विचार करायला लावाल. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.